निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणं चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। मोफत योजना जाहीर करणाऱ्या राज्य केंद्र सरकारचे कोर्टानं कान टोचलेत। मोफत रेशन देत असल्यामुळे लोक काम करू इच्छित नाहीत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही असा सवालही उपस्थित केलाय। न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्डे मसिह यांच्यासह खंडपीठासमोर शहरी भागातील बेघर लोकांना आश्रय देण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती। आता या याचिकेवर 6 आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे। या सुनावणी दरम्यानच कोर्टानं हे सगळे निरीक्षण नोंदवलेले आहेत। सरकार रोजगाराच्या संधी लोकांसाठी का निर्माण करत नाही असा थेट सवालही विचारलाय। सुप्रीम कोर्टानं याबाबत नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। निवडणुकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफत योजना चुकीच्या। लोकांना मोफत रेशन देत असल्यानं लोक काम करू इच्छित नाहीत। असं किती काळ मोफत रेशन वाटलं जाणार? सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही? आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। पद्मेश, कोर्टाने थेट ताशेरे ओढलेले आहेत। साधारणपणे आपल्याकडे निवडणुकी दरम्यान बरीच आश्वासनं दिली जातात आणि त्याबाबतच कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलंय। काय नेमका आणखी खुलासा याबाबत करता येईल? रिद्धी, आपण जर बघितलं अनेक राज्यात ज्या निवडणुका होतात त्याच्या आधी सरकार असतात ती कुठेतरी या रेवडी योजना असतात त्या जाहीर केलं जातं। आपण जर बघितलं निवडणुकी दरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफतच्या ज्या योजना या चुकीच्या आहेत अशी जी कडक अशी टिप्पणी आहे ती बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। त्याचबरोबर सरकार लोकांना मोफत रेशन देत असल्याने लोक काम करू इच्छित नाहीत, ते आळशी बनत चालले आहेत असेही न्यायालयाने नोंदवलेले आहे। शहरी भागातील जे बेघर लोकांना आश्रय देण्यासाठी याच्या याचिकेवरती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या या खंडपीठाने सुरू असलेल्या जी याचिका आहे त्यावरती बोलताना असं त्यांनी टिप्पणी केली, काही न करता लोकांना पैसे वाटणे हे योग्य नाही, मोफत वस्तू वाटण्याऐवजी लोकांना मुख्य प्रवाहात आणा असं कुठेतरी आपण बघितलं तर न्यायालयाने त्यांना सांगितलेले। याच संदर्भात आपण निवडणूक आयोगाने जर काय बोललं असेल तर निवडणूक आयोग असं सांगते की निवडणूक आयोगाकडे खुलासा मागितला असता आयोगाने असं म्हटलंय की या मोफत योजना कोणत्या आहेत हे आम्ही ठरवू शकत नाही, त्यावर न्यायालयानेच निर्णय घ्यावा आणि आम्हाला यावर सांगावं आणि त्यानंतर आम्ही चर्चा करू असं निवडणूक आयोगाचं उत्तर देखील आहे। आपण जर बघितलं महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल आणि अनेक ज्या राज्य आहेत त्यात मोफत ज्या सुविधा देणाऱ्या ज्या योजना आहेत त्या ऑलरेडी निवडणुकीच्या आधी जाहीर झाल्या होत्या। याचं कुठेतरी राजकारण करण्यासाठी आता जे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रीती जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी पद्मेश।